सर, धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोस्को दाखल झालेला आहे, या संदर्भात सविस्तर. धरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याबद्दलची तक्रार जी पीडित अल्पवयीन मुलगी आहे तिच्या आईनं पोलीस स्टेशनला दिलेली आहे. त्या तक्रारीवरून काल धरणगाव पोलीस स्टेशनला त्या संबंधित शिक्षकाच्या विरुद्ध पोस्को कायदा कलम 6 आणि भारतीय न्याय संहितेचे कलम 65(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे सर. हां, तो संबंधित शिक्षक आहे, त्याला अटक केलेली आहे. त्याला आज न्यायालयासमोर हजर आम्ही करणार आहोत. तो जो संबंधित शिक्षक आहे त्या शिक्षकाचा जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाला देखील आम्ही त्यानं जे काही गैरकृत्य केलेलं आहे त्याच्याबद्दलचा अहवाल आणि त्याच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा याबाबतचा अहवाल पाठवून त्याच्यावर योग्य ती खात्याअंतर्गत कारवाई करण्याची आम्ही त्यांना शिफारस करीत आहोत. सर, ही घटना कशी उघडून आली? उघडकीस आली म्हणजे ती जी अल्पवयीन पीडित मुलगी आहे तिनं तिच्या घरी मावशीला सांगितली ही घटना आणि मावशीला सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हे सदर गेल्या अनेक दिवसापासून लैंगिक शोषण केलं जात होतं, असं काही आहे प्रकार? असं आहे, बऱ्याच दिवसापासून हा प्रकार चालू होता, पण मुलीनं ही गोष्ट घरी सांगितली नाही, त्यामुळं त्या गोष्टी निदर्शनास आल्या नाहीत. ज्यावेळी मुलीने सांगितलं त्यावेळी ताबडतोब कारवाई झालेली आहे. तपास अत्यंत बारकाईने आम्ही करीत आहोत. कुठलीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेत आहोत आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल आणि त्या गुन्ह्याचं ताबडतोब आम्ही चार्जशीट कसं न्यायालयात दाखल करू या दृष्टीनं आमचा तपास चाललेला आहे.